मनगोळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पालक मीटिंगचे आयोजन करण्यात आले होते। या पालक मीटिंगमधून शालेय व्यवस्थापन समिती पदाधिकाऱ्यांच्या निवडी संदर्भात मीटिंग बोलवण्यात आली होती। जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सभागृहात खेळीमेळीच्या वातावरणात या निवडी संपन्न झाल्या। शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी विनोद घंटे यांची तर उपाध्यक्षपदी शुभदा चव्हाण यांची एकमताने निवड झाली। 11 पालक सदस्यांची निवड करण्यात आली। त्यातले हे नावे विनोद घंटे, शुभदा चव्हाण, अण्णासाहेब चव्हाण, सोमनिंग पाटील, लक्ष्मी गुणवंत हत्तेकर, अश्विनी विनोद घंटे, बाबासाहेब सले, इमाम तांबळी, रुखसाना शेख, हिना कौसर शेख आणि खालिद शेख यांची सदस्यपदी निवड झाली। वरील सदस्यांमधून विनोद घंटे यांची अध्यक्षपदी तर शुभदा चव्हाण यांची उपाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली। नूतन अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य मंडळीचा मावळत्या अध्यक्ष लाडके मशाक शेख, मावळत्या उपाध्यक्षा लक्ष्मी हत्तेकर, सरपंच प्रतिनिधी संजय गायकवाड, शिवसेना उभाटा गटाचे दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष रविकांत घंटे यांच्या हस्ते नूतन पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला। यामध्ये 50% महिला वर्गाचा समावेश करण्यात आला। यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील प्रभारी, मुख्याध्यापक, शिक्षक, पालकवर्ग बहुसंख्येने उपस्थित होते। यावेळेस नूतन अध्यक्ष विनोद घंटे यांनी शाळेच्या विकासासंदर्भात असल्याची खात्री दिली आहे। आमचे पत्रकार नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, मनगोळी। नमस्ते, माझं नाव विनोद घंटे। मनगोळी शालेय समिती पदी माझ्या अध्यक्षपदी माझी निवड एकमताने झाली। त्याबद्दल मी शाळेचं गावकऱ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि शाळेसाठी जे चांगलं काम करता येईल तेवढं मी काम चांगलं करेन। मी सुरेश बाप्पा डफळे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मनगोळी, तालुका दक्षिण सोलापूर। आज दिनांक 27/12/2025 रोजी 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी शालेय व्यवस्थापन समिती पुनर्गठित करण्यात आली। या शालेय व्यवस्थापन समितीसाठी मनगोळी गावातील पालक, महिला सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते आणि एकंदरीत खेळीमेळीने 50% महिला, जातनिहाय, प्रवर्गनिहाय, इयत्तानिहाय सदस्यांची निवड करण्यात आली आणि त्या सदस्यांमधून खेळीमेळीने विनोद कोळी यांचं या ठिकाणी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष म्हणून आणि सौभाग्यवती शुभदा चव्हाण यांचं या ठिकाणी उपाध्यक्ष म्हणून एकमताने सगळ्यांच्या सहकार्याने निवड करण्यात आली। तर सर्व सदस्यांना आणि अध्यक्ष उपाध्यक्षांना आवाहन करण्यात आलं की शाळेची शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी, शाळेच्या भौतिक सुविधेसाठी सर्वसंमतीने एकमताने आपण एकमेकांच्या सहकार्याने शाळेची गुणवत्ता वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करूया, असं या ठिकाणी संमत करण्यात आलं।